बावची जिल्हा परिषद गटात शिवसेनेने निवडणूक प्रचारात वेग घेतला आहे। जिल्हा संघटक गौरव नायकवडी यांच्या नियोजनबद्ध आणि आक्रमक प्रचारामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून येतो आहे। या प्रचारात स्नेहल नायकवडी या दोन्ही गटांमध्ये स्टार प्रचारक म्हणून सक्रिय असून त्यांचा जनसंपर्क विशेष लक्षवेधी ठरत आहे। दरम्यान वाळवा येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। सभेला महिला मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती। महिला सशक्तीकरण आणि विकासकामांवरील भाषणाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। आपण बघतोय की तुम्ही या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचाराची धोरा गौरव भाऊंच्या बरोबर सांभाळलेली आहे। आज एकनाथजी शिंदे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। तुमचं काय मत आहे आणि तुमची काय भूमिका आहे? नमस्कार। पहिल्यांदा माननीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्याचे एकनाथरावजी शिंदे साहेब आत्ताच इथे नुसतेच वाळवामध्ये सभा त्यांनी घेतली। आपल्या वाळवा आणि बावची मतदारसंघातले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात त्यांनी अगदी वेळात वेळ काढून इथपर्यंत ते वाळव्याला आले। ह्याचाच अर्थ की आपला विजय हा नक्कीच आहे आणि आपले उमेदवार 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती हे आहेत, महिला 4 आहेत। सगळेजण म्हणत होते की वहिनी तुम्ही उभा राहा, पण आमच्या नागनाथ अण्णांनी अशी शिकवण दिलेली आहे की कार्यकर्त्यांना तुम्ही मोठं करा। ते शिकवण मी आणि गौरव भाऊ पुढे घेऊन चाललेलो आहोत। तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं उपस्थित राहिलात आणि एवढ्या उन्हात तासभर तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून शिंदे साहेबांसाठी आणि गौरव भाऊंसाठी जो प्रेम आणि आपुलकी तुम्ही दाखवलीत त्याच्याबद्दल मी आधी सगळ्यांचे मनापासून आजचे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यासाठी स्टार प्रचारक म्हणून किंवा महिलांचा आधारस्तंभ म्हणून स्नेहल वहिनींचं फार मोठं योगदान आहे। आणि तसे शिंदे साहेब सर्वांचे लाडके भाऊ, सर्व बहिणींना समर्थ साथ असणारे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनीही आपल्याला सांगितले। त्यामुळे इथं वाळव्यामध्ये जर आज एवढी मोठी सभा झाली, एवढ्या उन्हात येऊन महिलांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय, तर विजय हा नक्कीच आपला असेल। आणि सर्वांनी ह्या सर्व मतदारांना, सर्व उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून द्यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि स्नेहल वहिनींना समर्थ साथ सर्वांनी द्यावी। आम्हाला कुठं दुनियेत सकट मिळणार नाही असे नागनाथांना दैव आमचे दैवत आहे ते। त्याच्यामुळे अख्खे पडवळवाडी गावातील 15 गावं सुधारली। कारण का आमच्या गावात ज्यावेळी माझं लगीन झालं 84 साली त्यावेळेस गावात पाणी प्यायला नव्हतं, गुळाचा चहा करायचा तर तो नसून जायचा। पण असं नागनाथांना की गाव नारळाची झाडं वाटून अख्खे गाव गोळ्यासारखं करून टाकले। त्यामुळे ते आमचे दैवत आहे। त्यामुळे आम्ही आहे तोपर्यंत आम्ही या दैवताला कधीच विसरणार नाही। आता तुम्ही काकींच्या बरोबर फिरताय, काय अनुभव आहे? अनुभव असा आहे की आमच्या 6च्या 6 सीटा प्रचंड बहुमताने निवडून येणार। मला जी सर्वात मोठी संधी दिली ती स्नेहल वहिनींनी दिली। त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी प्रचार करते। त्यांच्या बरोबरचा अनुभव खूप मोठा आहे आणि तसंच त्यांच्यामुळे आम्हाला बरीच कामं करण्याची संधी मिळते। गौरव भाऊंनी बरीच वाळव्यासाठी कामं केलेली आहेत, वाळवा तालुक्यासाठी। मगाशी आपण पाहिलं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब आले होते, तर त्यांनी असं त्यांच्या भाषणातून सूचित केलं की भरपूर निधी बऱ्याच कामांसाठी मंजूर करून आणलेला आहे भाऊंनी। आणि हे काम फक्त जे मातीशी निगडीत लोक आहेत, ज्यांची नाळ जोडलेली आहे गावातल्या लोकांची भाऊंच्या सोबत, तर त्यांच्यासाठी भाऊ तळागाळातल्या लोकांसाठी खूप छान प्रकारे काम करतात। त्यांच्यामुळे संध्या उपलब्ध होतात आणि निश्चितच आमचे महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे 2 आणि पंचायत समिती गणाचे 4 आहेत। तर सर्वांचा विजय हा निश्चित आहे। एकनाथ शिंदे साहेब इथे आले त्यामुळे हे प्रचाराला जाहीर पाठिंबा तसेच भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली तसेच वहिनींच्या नेतृत्वाखाली सुद्धा नक्कीच आम्ही विजय प्राप्त करू अशी आम्हाला अपेक्षाच नाही तर खात्री आहे। महायुतीचं आम्हाला चिन्ह मिळालेलं आहे तेव्हापासून गौरव भाऊ आणि आमच्या स्नेहल वहिनी, सर्वांच्या लाडक्या स्नेहल वहिनी, त्यांनी ज्यावेळी कळालं की उमेदवारी आपल्याला म्हणजे शिवसेनेकडून मिळाले किंवा गौरव भाऊ आहेतच, पण स्वतः उमेदवार असल्यासारखं गौरव भाऊ आणि आमच्या स्नेहल वहिनी स्वतः रणांगणात उतरलेले आहेत। स्वतः घरी प्रत्येक घरात किंवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच त्यांच्या ज्या अडचणी आहेत, व्यवसायासाठी ज्यांचे काही प्रश्न आहेत ते पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन त्यांना दिलेलं आहे। त्यामुळे महायुतीचाच विजय असणार आहे, आपल्या शिवसेनेचाच विजय असणार आहे आणि खरं पाहिलं तर हा गौरव भाऊ आणि स्नेहल वहिनींचा विजय असणार आहे। धन्यवाद।